एकही निकष हा आम्ही बदललेला नाही आहे। जो शासन निर्णय आम्ही जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी निर्गमित केलेला होता, त्या शासन निर्णयाला धरून जी आहे ती त्या ठिकाणी ही योजना सुरू आहे। एकही निकषामध्ये अगदी शब्दाचा सुद्धा बदल हा केला गेलेला नाही आहे। हे मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने लाडक्या बहिणींना सांगावंसं वाटतंय। आम्ही गेल्या 3 दिवसापासून जानेवारी महिन्याची डीबीटीची प्रोसिजर चालू केलेली आहे आणि 2,41,00,00,000पेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ हा यंदाच्या महिन्यात सुद्धा मिळालेला आहे। त्याच्यामुळे ही योजना अधिकाधिक यशस्वीरित्या पार पाडणं हे काम हे सुरू आहे। ज्या महिला स्वतःहून व्हॉलंटरीली स्वतःहून पुढे येऊन या योजनेमध्ये आम्ही पात्र आता नाही आहोत, आमचं लग्न झालेलं आहे, आम्ही आता इतर राज्यांमध्ये वास्तव्य करायला गेलेलो आहोत किंवा आमचं उत्पन्न वाढलेलं आहे, सरकारी नोकरी लागलेली आहे, आम्ही नवीन वाहन घेतलेलं आहे, या विविध कारणांमध्ये स्वतःहून येऊन विभागाकडे ज्या इच्छा प्रकट करतात की आम्ही ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत, त्या जे काही 4-4.5 हजार असतील त्या संदर्भातलाच त्या जी काही रिफंड घेण्याची प्रक्रिया आहे त्याला आम्ही जिल्हा जे अर्थ नियोजन विभाग आहे यासोबत आम्ही त्याच्यामध्ये समन्वय साधत आहोत। या व्यतिरिक्त कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ परत घेण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही निर्णय, कुठलीही चर्चा, कुठलाही अशा पद्धतीची कारवाई झालेली नाहीये। अशा बातम्या काही मोठ्या प्रमाणात येतात, ते बातम्या वेगवेगळ्या अफवा पसरवण्याच्या सुरुवातीपासूनच या योजनेच्या संदर्भातलं सुरू आहे। कारण कुठे ना कुठेतरी विरोधकांनाही सुरुवातीपासून ही योजना खटकत होती, त्यामुळे त्यांच्या माध्यमातूनही आहे। काही वेळेला विनाकारण एखादी कुठली वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की त्याची शहानिशा न करता माध्यमाकडून त्याचा प्रसार होत आहे। त्यामुळे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून मला राज्याच्या जनतेला आणि लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना यशस्वीरित्या सुरू आहे। कुठेही आम्ही कुठल्याही पद्धतीने जबरदस्ती कोणाचा लाभ मागे परत घेण्याच्या संदर्भातला कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि त्या संदर्भातली कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। कुठलीही योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, तुमची नमो शेतकरी योजना असेल, पीक विमा योजना असेल, कल्लेक लाडकी योजना असेल, शासनाच्या कुठल्याही योजनेचं वर्षातून एकदा स्क्रुटिनी ही रुटीन पद्धतीने होत असते। ही प्रचलित पद्धत आहे, ही कुठली नवीन पद्धत नाही आहे। या योजनेला म्हणजे लाडकी बहीण योजनेला आणखीन एकही वर्ष झालेलं नसल्यामुळे सगळ्यांना वाटतं की ही काहीतरी नवीन प्रक्रिया आहे। आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन फक्त करत आहोत आणि त्यामध्ये सुद्धा कुठल्याही एकाही बहिणीचा लाभ आम्ही कुठल्याही पद्धतीने अद्यापही परत घेतलेला नाही आणि त्या संदर्भातली कुठली साधी चर्चाही नाही। तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अतिशय मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी दिलेली आहे। ती म्हणजे कुठलेही अर्ज जे आहेत रद्द केले जाणार नाहीत, त्याचसोबत या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार नाहीत, अशी मोठी न्यूज या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। संपूर्ण अफवा आहेत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला लाईव्ह ते बोलत होते, त्यांची माहिती आपण पाहिलेली असेल। त्याचसोबत खुद्द महिला व बालविकास विभागाचे जे आयुक्त आहेत त्यांनी देखील मोठी माहिती दिलेली आहे। ऑफिशियली माहिती त्यांनीही शेअर केलेली आहे, ती देखील आपण पाहणार आहोत। त्याचसोबत पाहता लाडकी बहीण योजनेबद्दल तुमचा जो 7वा हप्ता आहे, आतापर्यंत किती लाडक्या बहिणींना हे पैसे वाटप करण्यात आलेले आहेत त्याची देखील माहिती त्यांनी ट्विटरवरती शेअर केलेली आहे। तुमचा 7वा हप्ता आतापर्यंत जमा झाला आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। जमा झालेले असतील तर धन्यवाद, आले म्हणून नक्की पाठवा, नसतील अजून आले तरी नाही म्हणून पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तर तुमचे पैसे आलेले नसतील कधीपर्यंत जमा होऊ शकतात ती देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत। बघा, त्यांनी या ठिकाणी काल या ठिकाणी हे ट्विट करून सांगितलेलं होतं 24 जानेवारीपर्यंत 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे या ठिकाणी हा सन्मान निधी जमा करण्यात आलेला होता। त्याच्यानंतर बघा या ठिकाणी खाली जर आपण बघितलं अजून आज देखील त्यांनी एक ट्विट करून या ठिकाणी माहिती दिलेली आहे। या ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी हे कालचं ट्विट आहे त्यांचं 25 जानेवारीची या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे। बघा, योजनेत लाभार्थ्यांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। दिनांक 25 जानेवारी रोजी जवळपास 1.30 कोटी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा करण्यात आला असून आतापर्यंत 2.41 कोटी महिलांच्या खात्यावर जानेवारी महिन्याचा लाभ जमा झाला आहे। बघा, डिसेंबरमध्ये एवढेच 2.40 लाखांपर्यंत 2.40 कोटीपर्यंत या ठिकाणी लाभ जमा झाला होता। म्हणजे कोणाचेही अर्ज बाद करण्यात आलेला आहे, कोणालाही अपात्र या ठिकाणी करण्यात आलेलं नाही। सर्वांचे पैसे या ठिकाणी जानेवारीचे देखील जमा होत आहेत।
तुमचेही जमा झालेले असतील. आतापर्यंत 2.41 कोटी महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात त्यांनी सांगितलं होतं की 26 जानेवारीपर्यंत रक्कम जमा करण्यात येणार आहे. बघा 26 जानेवारीला जर सुट्टी असेल म्हणजे पैसे जर जमा नाही झाले, कुणाचे जर याचे बाकी असतील तर त्यांना या ठिकाणी 27 तारखेपर्यंत देखील पैसे शासन म्हणजे बँकेमार्फत पाठवले जाऊ शकतात DBT द्वारे. ठीक आहे, तर त्यांनी सांगितलं की 26 जानेवारीपर्यंत सर्व जमा होतील म्हणजे कालपर्यंत जमा होतील असं सांगण्यात आलेलं होतं. तर आत्तापर्यंत म्हणजेच या ठिकाणी 25 तारखेपर्यंत जवळपास 2.41 कोटी महिलांच्या खात्यावर जानेवारी महिन्याचे पैसे पाठवण्यात आले आहेत असं त्यांनी या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तुमचे पैसे आलेले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर बघा आता महत्त्वाची माहिती पुढं आलेली आहे ती म्हणजे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची. त्याच्याबद्दल स्वतः महिला व बालविकास विभागाने ऑफिशियली माहिती शेअर केलेली आहे. महाराष्ट्र शासनाचं हे न्यूज संकेतस्थळ आहे. ऑफिशियली महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनाचे त्याच्यावरती ऑफिशियली या ठिकाणी ही न्यूज आलेली आहे. पाहू शकता तुम्ही. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही, महिला व बालविकास विभागाचं स्पष्टीकरण. तर पाहू शकता ही एक ऑफिशियली आणि ऑथेंटिक न्यूज आहे. त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. बघा ही माहिती कुणी दिली आहे ती तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. टीम DGIPRच्या अंतर्गत मित्रांनो या ठिकाणी ही न्यूज देण्यात आलेली आहे गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीस धरून नाहीत असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे सचिव म्हणजेच आयुक्त किंवा सचिव जे आहेत अनुप कुमार यादव यांनी या ठिकाणी केलेलं आहे. बघा स्वतः अनुप कुमार यादव हे महिला व बालविकास विभागाचे सचिव आहेत, मेन सचिव आहेत. त्यांनीच या ठिकाणी माहिती दिली आहे की ज्या बातम्या या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जात आहेत, अफवा पसरवल्या जात आहेत की शासनाकडून सक्तीने म्हणजे या ठिकाणी बळजबरीने जो लाभ दिला गेलेला आहे लाडक्या बहिणींना तो परत घेण्यात येणार आहे अशा बातम्या येत आहेत. तर त्यांनी या ठिकाणी ते म्हटलंय की वस्तुस्थिती धरून ह्या बातम्या नाहीत अशी स्पष्टीकरण त्यांनी केलेलं आहे. त्यासोबत पुढे म्हटले त्यांनी या योजनेमध्ये काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वइच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत. तसेच ज्या महिलांकडून पुढील कालावधीत लाभ नको असल्यास स्वइच्छेने कळविण्यात येत आहे अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही. लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे सचिव श्री यादव यांनी केलेलं आहे. तर ही ऑफिशियली न्यूज त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे की ज्या महिला म्हणजे लाडक्या बहिणींना स्वतःहून लाभ घ्यायचा नाही आता इथून पुढे त्यांना बंद करायचा आहे, ते अपात्र झालेले असतील किंवा काही कारणास्तव बंद करायचा आहे किंवा जरी अपात्र लाडक्या बहिणी आहेत, ठीक आहे, अपात्र लाडक्या बहिणी जरी असल्या आहेत तरी देखील त्यांच्या इच्छेविना कुणाचाही लाभ परत घेतला जात नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. कुणाचाही लाभ परत घेतला जाणार नाही किंवा तशी सक्ती देखील या ठिकाणी असणार नाही शासनाकडून अशी माहिती स्वतः त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आता टेन्शन फ्री राहायचं आहे. कुठल्याही लाडक्या बहिणींचे या ठिकाणी पैसे परत घेतले जाणार नाहीत. या ठिकाणी म्हटलेही आहे बघा त्यांनी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असलेल्या स्वइच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत. म्हणजे स्वइच्छेने काही महिला या ठिकाणी लाभ परत करत आहेत, परंतु ज्या महिलांकडून पुढील कालावधीत लाभ नको असल्याबाबत स्वइच्छेने कळवून देत आहे अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ जो आहे तो देण्यात येत नाही. तर लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून नाही. बघा तरी तुम्हाला आतापर्यंत पैसे भेटलेले असतील परंतु शासन कुठल्याही पद्धतीने ते पैसे परत घेणार नाही असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेले आहे आणि ही ऑफिशियली माहिती त्यांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता टेन्शन घ्यायची गरज नाही. खूप महत्त्वाची अशी गुड न्यूज तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, महत्त्वाचा असा अपडेट दिलेला आहे. त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट समजून येईल आणि पुढील अपडेटसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा. धन्यवाद.